कोकणच्या सदिच्छा दौऱ्यावर आलेल्या रिपब्लिकन सरसेनानी प्रमुख आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांचा तसेच वेरळ येथील निसर्गरम्य अशा ठिकाणी अनिरुद्ध कांबळे यांच्या अनमोल हॉटेलजवळ रिपब्लिकन सरसेनानी प्रमुख आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांच्या स्वागतासाठी त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते, त्यांना मानणारे, त्यांचा आदर करणारे विविध जाती धर्मातील बंधू भगिनी तसेच बौद्ध बांधव त्यांचा भव्य सत्कार करण्यासाठी, त्यांना वेलकम करण्यासाठी मोठ्या संख्येने आलेल्या सर्व बंधू भगिनींचे लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आनंदराज आंबेडकर साहेब हे कोकणच्या सदिच्छा दौऱ्यावरती येणार असल्याची बातमी वाऱ्यासारखी त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व जाती धर्मातील बंधू भगिनींच्या कानावर पडली आणि त्यांचं भव्य दिव्य स्वागत करण्यासाठी संध्याकाळीच विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने अनमोल हॉटेलजवळ एकत्र जमा झाले आणि रात्री 9:30 पावणे 10च्या दरम्यान सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचं अनमोल हॉटेलजवळ आगमन झालं। त्यावेळी त्यांचं उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं। सर्वप्रथम अनमोल हॉटेलचे मालक अनिरुद्ध कांबळे यांनी त्यांचे सर्वप्रथम स्वागत केले। त्यानंतर महिला भगिनींनी त्यांना ओवाळून त्यांचे अगत्यपूर्व स्वागत केले। रिपब्लिकन सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आगमनामुळे कार्यकर्त्यांमध्ये जोश आणि उत्साह संचारला होता। त्यांनी उत्साहाच्या भरात रिपब्लिकन सेनेचा विजय असो, आनंदराज आंबेडकर आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्या। अनमोल हॉटेलजवळ सर्व त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या, त्यांना मानणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी उत्स्फूर्तपणे केलेल्या स्वागतामुळे रिपब्लिकन सरसेनानी आनंदराज आंबेडकरजी अगदी भारावून गेले होते। तसेच त्यांना भेटण्यासाठी, त्यांचं स्वागत करण्यासाठी, शाल गुलदस्ता देण्यासाठी कार्यकर्त्यांची अक्षरशः रीग लागली होती। त्यानंतर अनिरुद्ध कांबळे यांनी रिपब्लिकन सरसेनानी आनंदराजी आंबेडकर यांच्या आवडीच्या जेवणाचा बेत अनमोल हॉटेलमध्ये केला होता। आनंदराजी आंबेडकर यांचं भव्य दिव्य स्वागत झाल्यानंतर त्यांनी अनमोल हॉटेलमध्ये प्रवेश केला। अनमोल हॉटेल पाहून त्यांनी हॉटेलची मुक्त कंठाने प्रशंसा केली व हॉटेलमध्ये जेवल्यानंतर तर त्यांनी अनिरुद्ध कांबळे यांच्या अनमोल या मुलाला हॉटेलच्या ब्रँचेस काढण्याचं सुद्धा सुचवलं, कारण त्यांना अनमोल हॉटेलमधील जेवणाची चव खूपच आवडली होती आणि त्यांनी अनमोलला निक्षून सांगितलं की तुझ्या ब्रँचेस काढत्या सर्वच्या सर्व चालतील। त्यानंतर आनंदराज आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांची विचारपूस केली, विविध विषयावरती गप्पा झाल्या। यावेळी अनमोल हॉटेलमध्ये सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या स्वागतासाठी आलेल्या सर्व बंधू भगिनींना अनमोल हॉटेलचे मालक अनिरुद्ध कांबळे यांनी जेवल्याशिवाय जायचं नाही अशी गळ घालून सर्वांनाच आग्रहाने जेवायला लावलं। रिपब्लिकन सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांचं खूपच उत्स्फूर्तपणे जल्लोषात अनमोल हॉटेल येथे अनिरुद्ध कांबळे यांनी त्यांचे स्वागत केले। यावेळी सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांबरोबर महाराष्ट्राचे सचिव विनोद काळे, महाराष्ट्राचे खजिनदार महेंद्र कांबळे, कोकण प्रदेश अध्यक्ष विनोद मोरे, कोकण प्रदेश कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, कोकण प्रदेश उपाध्यक्ष अशोक कनगोलकर, बौद्ध जन पंचायत समितीचे खजिनदार नागसेन गमरे, संदेश मोहिते, विलास मोहिते, मंदार मोहिते, अभिषेक प्रसाद इत्यादी रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच आनंदराज आंबेडकरांचे स्वागत करण्यासाठी इतर बौद्ध बांधव भगिनी श्रीकांत कांबळे, अनिरुद्ध कांबळे, जितेंद्र कांबळे, अनमोल कांबळे, श्याम कांबळे, बंड्या कांबळे, शशिकांत कांबळे, नंदा कांबळे, प्रसाद कांबळे, प्रशांत मोहिते, रोहित तांबे, संगम पवार, मोहिते जाधव, पावसकर तसेच आनंदराजी आंबेडकर यांचे स्वागत करण्यासाठी रत्नागिरी मिरकरवाडा इथून आवर्जून हनीफा मजगावकर व त्यांच्या सहकारिणी आल्या होत्या। आनंदराजी आंबेडकर यांचं अनमोल हॉटेलमध्ये झालेलं स्वागत आणि त्यांना इतक्या मोठ्या संख्येने भेटण्यासाठी आलेल्या चाहत्यांना पाहून आनंदराज आंबेडकर सुद्धा भारावून गेले। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा, लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। नमो बुद्धाय, जय भीम,
जय संविधान. ब्रांचेस का ना रत्नागिरी